विदर्भात मागील काही दिवसात जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण होतंय। सध्या मार्च महिना सुरू आणि मार्च महिन्याच्या शेवटल्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि ढगाळ वातावरण निघून गेल्यानंतर आता तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। अमरावतीत जर आपण तापमान पाहिलं तर आज 40 अंशावर तापमान जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेले आहेत। सकाळीच पासूनच जर आपण पाहिलं तर उष्णतेच्या लाटा अमरावतीकरांना ज्या आहेत त्या सोसाव्या लागत आहेत। त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जे अमरावतीकर आहेत घरांना बाहेर निघत असतात ज्या महत्त्वाच्या कामासाठी घट्ट सुती कापडांनी आपला चेहरा बांधूनच घराबाहेर निघत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर मागील 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण होते, थोडा गारवा होता आणि तापमानामध्ये जर आपण पाहिलं तर घट झाली होती, परंतु आता ढगाळ वातावरण कोरं झालेलं आहे। पुन्हा एकदा तापमानात वाढ झालेली आहे, त्यामुळे थंड पेयाच्या दुकानावर देखील अमरावती शहरामध्ये सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। जे नागरिक घराबाहेर निघत आहेत ते पुरेपूर आपल्या आरोग्याची काळजी करत असल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि या ठिकाणी बघू शकतो थंड पेयाचे दुकानं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। थंड ताक असेल त्यानंतर मठ्ठा असेल असे दुकानं सध्या अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले नाही। या ठिकाणी थंड पेयाला जर आपण पाहिलं तर मोठी मागणी सध्या वाढलेली पाहायला मिळते आहे। शेवटचा आठवडा मार्च महिन्याचा सुरू आहे, परंतु दरवर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात जेवढं तापमान राहते त्यापेक्षा जास्त तापमान यावर्षी झाल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुढील अशाच पद्धतीनं काही दिवस जे आहेत ते तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पुढील अशाच काही दिवस उष्णतेची लाट संपूर्ण अमरावतीसह विदर्भामध्ये राहणार असल्याचा देखील अंदाज आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।